जरा आवाज काय किती वर्ष बोलत गाईस पटेल ज्वेलर्सला आलो होतो. हो का विंडो एसी गाईस बघा टीव्ही आली आपली. गाईज नाईन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असे ब्लॉग कंटिन्यू करा आणि असंच राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. आणि एन्जॉय करता का नाही ब्लॉग कमेंट करून सांगा, कारण की कोणच काही बोललं नाही. सबस्क्रायबर आहेत 45,000 आणि फक्त बघतात 3,000 लोक. काय ब्लॉग आवडत नाही का समजत नाही, फक्त काय चाललंय काय. चला तर बाहेर जाऊ, पाय वगैरे बोलवतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा. 2 दिवसानंतर भेट झाली आपली आज. आणि आजचा ब्लॉग आहे ना, आजचा ब्लॉग आहे तो दोन नाही नवीन मोबाईलमध्ये शूट चालू आहे. नवीन म्हणजे ज्या मोबाईलचा आपला डिस्प्ले गेला होता त्या मोबाईलमधून शूट चालू आहे आज. आणि याच मोबाईलमध्ये कंटिन्यू करायचा प्रयत्न करेन. बघूया नीट चालला तर ठीक, नाही तर मग चेंज ते मोबाईलमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव, तुलसी माते की जय. अरे इथं काय आवाज येते का? कुठं आहे दिसत पण नाही त्याला. काही पाय वगैरे पडून झाला. हिने जेवायला पण बनवायला घेतला अरे लवकर. आणि परत घसा दुखायला लागला. ज्या आल्या चाललाय काय महिना झाला आजारी आहे. काय लपून राहतात तिशी बघत होत. यात स्क्रॅच गाय टाकला नाही ना त्यांनी, जरा दिसत नाही. जरा डिस्प्लेचा जरा यावंच वाटतं मला. काय बनवत लावलं? वरण आहे का काय? कसली भाजी आहे? हा जरा आवाज काय किती वर्ष बोलत. ते खरा नाही वाटतं माझा. या काय आहे? गाणं आहे का? लय बेकार घशाला चालू आहे माझे. आणि बरेच दिवसापासून आतुरता असेल तुम्हाला. मी बैल नाही दाखवला, आज तुम्हाला हरण्या दाखवायचा प्रयत्न करीन. मी जाईन मी बैलाजवळ थोड्या वेळात. आता थोडा 1-2 काम आहेत ती करून घेतो. गाईज निखिल जेवण पण झालं. हे बघा आज गुरुवार आहे. ओम साईराम, साईबाबा की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. मानगरला जायचं का रे पाय पडायला? आता नाही रे, थोड्या वेळेला. आता काम आहेत. हे बघा आता कपडावालाच घालते 12 वाजता. आमच्या मशीनला पाणी नीट आहे ना, पाण्याचा लोचा आहे ना आमच्या घरा. स्टँड रनिंगली 4 महिने झालं. फेरीवर जावा निघतंय. एक स्टँड 1500 रुपयाचा. जावाला द्यायचं म्हणजे मी जावाला मोकला घरांशी. गाईज बघा आता कोणाची एंट्री झाली. लगेच आलो बोलतो. लगेच आला. एक आल्या काय झाला? हावजाला त्याला तर जेवायला घेतला लावलाय. हावजाला नाही. नौटंकी झाल्या. भात भाजी. गायच भांडी कसाला पण घेतली. हे बघा अशाला रास होतं. रास आपल्या फार्म हाऊस वर कचऱ्यासारखं होतं, पण हिला घेता नाही आलं. रास होतं खाली पुन्हा वरती पण. चला चाललोय तर खाली. हा काय आलो होता खाली.
गाडीजवळ बघा याला केतन भाई छत्री विसरून गेलाय. अरे आतमध्ये जाते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. केतन भाई येत जरा चाललो बाहेर. काय आता फार्म हाऊसवर चाललोय. सासऱ्याची अशी AC आणलेली, ती AC बसवायची आहे आता, कारण की ती विंडो AC असल्यामुळे भिंत तोडायची आहे. आईला गाई बघा कशा मधील रस्ते नाहीत. आपला बघा भिंतोराट हे दोघांना आणलं. हे बघा त्याला चाललोय आता फार्म हाऊसवर. गाय आलो फार्म हाऊसवर. चिनी वगैरे घेऊन आलो, चिनी हातोडी. इथे AC लावचे. करो करो काम चलो. म्हणून मार्किंग करून पूर्ण फराफरी. गाय आता पनवेलला आलो चायनीजला. पनवेलला म्हणजे वडकर आलोय. हे बघा आयन चायनीज. मला उपवास आहे पण ते कामवालं होतं ना, ते काय झालं त्यांना जमला नाही. ते गेलं घरी, त्यांना पाठवलं. मग जाऊन नंतर मग मोर्याला आणला, आपला भंगारवाला त्याला आणला. त्याला दजवला, त्याला जेवायला घ्यावायला आलो इथं. आवरला मी याचं कारण एकूच आहे का ते माझा ACचा जोरा काहीतरी वस्तू कमी होती. मग ती साताच्या बिल्डिंग जवळ आलो होतो बघायला. ती शिंदे ना मी बिल्डिंग जवळची AC तिथं कधी पडलाय का बघायला आलो होतो. तिथं काही नाही भेटला. मग चायनीज घेताना जातोय घरी म्हणजे फार्म हाऊसवर. त्याने एक वस्तू त्याला जवाबीवाला दिला म्हणजे टेन्शन नाही. प्रत्येकाला भूक असते, आपल्याला समजते. आज मला उपवास आहे. काल होती इच्छा पार्टी करायची, बुधवार पार्टी म्हणजे थोडाफार काहीतरी खायला यायचा, पण त्यांनाही टाइम भेटला. आता शुक्रवारी काय असेल ते ब्लॉग बनवला, पण मध्ये मध्ये टाइम नाही भेटत. 1-2 दिवस असेच जातात. बघूया आता कंटिन्यू ब्लॉग बनवता आहे. टाइम नाही भेटत जास्त. गाईज घेतली ऑर्डर. गाईज आलो. बघा त्याने वल पारून पण ठेवला. डेंजर काम आहे. लई पास काम केला याने. पटाक्षे झाला. जेवायला पण बसला आतमध्ये. त्याला खिडकींशी दाखवतो. बघा ह्यो बॉक्स लावायचा आहे मला. नंतर AC वाला आला का बरोबर तो बसून. बघा मोर्या बाय जेवायला बसलाय. मोर्या बाय एकदम पीठ झाला. त्यानंतर तो येऊन सेट करायला मोकला सगळा सर्व्हिसिंग करून. हे बघा कशी आहे. एकदम सर्व्हिसिंग करून डायरेक्ट बसवीन तो. हवा वाटते ना, वारा लागते ना जबरदस्त. इथं येऊन झोपते मी तर का दुपारची मस्त खुर्चीनच झोपतं. एवढं भारी वाटते. इतर वारा जबरदस्त लागते आतमध्ये. म्हणजे काही गरम असं काही वाटत नाही. लई भारी वाटते. गाईज नवीन कारागीर आलाय. याचं काम कसा परफेक्ट असतंय. जरा असं इकडे तिकडे झाला पाहिजे परफेक्ट. म्हणून बाई स्वतःच असतंय. परत बसव ती एकदा बसून दाखव. अरे ती बसून दाखव. हो का. विंडो AC परफेक्ट काम झालं. हा परफेक्ट बरोबर झाला का. मग खाली काहीतरी लावायला लागेल ना. खाली तू सपोर्ट लागल. ठीक आहे. गाय एकदा काम मनावं घेतला ना, पण तो कसा का नाही असं कुठची का नाही काही कमी जास्त असला तरी माणूस बरोबर ऍडजस्ट करते. हे बघा आता दादला बाई डायरेक्ट गाणं बिना टाकून डायरेक्ट पॅक करतोय. कपची आहे मग. अरे अंदर आहे सब. गायच भांडा बघा आता कसला भारी लावला. ही भांडा ACचा भांडा एकदम भारी फिटिंग केली. पेंटिंग करायला लागेल फक्त खाली जरा आता. व्हाईट सिमेंट
आता ती दुरुस्त करून यान बसवायची बस. ओके. केतन भाईने बघा इथं पण बनवला राहिलेल्या सिमेंटचा फायदा. गेट गाइस आतमधशी पण एकदम चकाचक. हे बघा इथं गाणं होती मरणाचे गाणं होते. हे बघा बसवला असा वाटते बघा. हा नजारा बघा नजारा. मला काय चाललो आता सगळं काम झालं आता घरी चाललोय. गाडीचा सेल पण डाऊन झालाय. चावीचा यो जाम झालाय. हे मोबाईलशी फोन चालू आहे आणि मोबाईल झाला. इथं एक होता काय झालं होता घरी. एक पटक्याचा असं शहाणपणा करतस. अरे बाबा मोठी लोक इकडे आहेत. चला जा चल तिकडे चल. झोपलेलास का नाही सांग. चल मग बाय. त्याला काय मस्त फ्रेश वगैरे होतो. गाय आता फ्रेश झालं तर कॉफी ठेवतो. कॉफी बनवतो. असा जास्त त्रास देतो. कॉफी झाली. आता या 800 बॅटरी मी घेतली. नाहीतर भाईने एक बॅटरी फुकाट घालवली असती. चला आता मस्त आहे की आरामात कॉफी वगैरे पितो. इकडे फोन आलाय मला दुसऱ्या फोनवर. गाईज मस्त फ्रेश झालो. कॉफी वगैरे पिली आणि निघालो लगेच. ते फ्लिपकार्टवाल्यांचा फोन आला. TV पण ऑर्डर केली ना फार्म हाऊससाठी. ते आता आलेले आहे. त्याने ॲड्रेस माझाच चुकला. थोडा ॲड्रेस चुकला माझा. त्याच्यामुळे ते आलेत कोंटेवालच्या वरती. तिथं थांबलेत. चाललोय मी TV आणायला. मी गेलो आणि रस्त्यात भेटला चवली. आर्याच भेटला. त्याला घेतलं. आता याला अंडरपॅन्ट घातली. चड्डी म्हणजे अंडरपॅन्टच आहे. तुला काय लग्नाचं काय टेन्शन. तुला टेन्शनच नाही ना लग्नाचं तुला. झालेला आहे आपला वारेर का चाललो. नवीन मोबाईलच्या शूट चालू आहे भाई. बघूया बरं कसा काय आहे. दिवसांची एक्सपिरियन्स घेते नवीन 13 Pro Maxचा. चला चाललो आता कुंडेवालवर पोचलो आम्ही पटाकसे. काहीच बघा TV आली आपली. काय भाई तुम्हाला भंगार पडा नाही का? आम्ही इकडचे नाही हो. काय ओपन करून बघत लावली. आता लाईव्ह ओपन झाली पाहिजे ना. बरोबर आहे ना. कंपनीला प्रूफ पण दाखवायला पाहिजे ना. चालू अजून बोलतो भारी ऑफर लागल होते ना. चालू झाले झाले ऑफर लागल. आणि 10 दिवस ऑफरच आहे. बोल काय ना बोल. काहीच भर रस्त्यावर फोरली बघा. इकडे डंपर चालता. मेन प्रोडक्ट आपला. काहीच भडकला तो. काही त्याला भडकलाय तो. आपला प्रोडक्ट इथं. हा बरोबर. आपला आयटम येते ना मग डंपरचा फोटो काढतो. ए ते काही ठेवशील आता. काही टीव्ही फोरली. ऑर्डर केली ना तू. इथं ठेव ना जरशी. फार्म हाऊस एसी लावली. बरोबर आहे. सगळे करशी क्लिअर बिअर दिसतंय.
2 दिवसात येतील इन्स्टॉलेशनला. आता खाला किती दिवसात येतील? स्टँड नाही आला का? स्टँड नको लावू. कंपनीवाले येते अरे त्यांचा पण चार्जेस असते ना. भाऊ माझा काढू नको आधीच सांगतो. नाही नाही तुला नाही. मी काय म्हणतो, stand नाही का? जो टेबल स्टँड दिलाय. कंपनी हे जेवढेच देते बाकी तुला पाहिजे नाही हो. हे आपले जे फिटिंग वाले येतील ना हा. ते घेऊन येतील. टीव्ही झाली ओपनिंग आता, त्यानंतर दाखवतो तुम्हाला. आणि वॉरंटी कार्ड पार्टी हो. याचं आहे ना? पार्टी आहे ना. काय आहे बघू उद्या सांगेन. आज गुरुवार वायर, रिमोट, सीएल आणि वॉरंटी कार्ड एवढं जे दोन- आणि हे 2 स्टँड दिलं काही मागवा तुम्ही आणि पण. यो, काय भीती तिला लावायचं नाही ना. तू उद्या येणार आहे. तो इन्स्टॉलेशनला 2 दिवसांनी येणार आहे. नाही, उद्या येणार आहे. त्याला उद्या परवापर्यंत कॉलेज. 2 दिवस पकडा. चालेल. चला, करा पॅक करा. जाऊ दे मग. आहे तसं काही बघू त्या. परत केली पॅक. आता आम्ही चाललो घरी. ही साईडला पोरलेली आहे ना. काहीच नाही आलो फार्म हाऊस लॉक केलं इथपासून लॉक लावलं ना. दरवाजा लावून ये तू. असं असा एक फोटो घेतो मी आता. त्या घेऊन जाणार ना. काय आपले आजबी आहे. चल तू याच्यात चल. चला काहीच आलो आता. अरे काहीच गॅस ठेवली. काहीच धोका झालाय. टीव्ही लिवलाय. 32 इंची टीव्ही आहे. लिवलाय इथं 32 इंचचा दिली 28 इंच. टीव्ही दिली 28 इंच. त्याला आम्ही कस्टमर केला पडतो तर बघता काय ते. काय झालो टीव्ही वगैरे ठेवून. आपण यांना घेऊन चाललो तर पनवेलला. या कुठे चालवले आज? तो दादा चाललाय मामाचे अरे या कुठे चालवला वे? त्या घरा देवाचे असं आहे का? चला. टीव्हीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. 28 इंची टीव्ही आली फक्त. त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न चालू आहे. पण contact नाही होत. तेच प्रयत्न करतोय. काय झालो आता सासरवाडीला. हे बघा ही एकटीच आली. कुशी उतारला. हर्षूने आला. मग कुशी पण उतारला लगेच. लगेच हिने मम्मीतला चांगला वडापाव आणाला मस्त की मला भूक लागली तर काहीतरी खावाला. शेगड्या द्यायला आलो म्हणून. काय शेगड्या प्रॅक्टिस पण सांग बनवायला मग. बर टाइम जाईल हो. काय काय आहे हो नाहीतरी उपासच आहे. अरे फर्स्ट उठली. म्हणून नीट यूज करायचे असतात. कांदा भाजी असलं तर सांगू. सांग. बघा भज्जी. बोललं नाही हो. हॅलो वासुदेव आता खोला न घ्या. वासुदेव हरी. घ्यायचं द्यायचं का होला का आता नोट ठेवतस. देतो रे बाबा. त्याला वड्या भजी करायची ना पहिले. काय झाली नाही मग त्याला पनीर करत नाही पाठवला येताना जेवण झालं भूक लागली ना. भूक लागल्यावर भारीच लागल. तेल जास्त आहे. हा? काय भूक काय जाता आलोय पनवेल आणि चाललोय पेड्यांच्या साईडला. पेड्यांच्या साईडला चाललोय. या साईडला आलो का लगेच घामपुटाची सुरुवात होत आहे. टाक द्यावा दिला. नवीन तार टाकायचे तार. आवाज नाही येत ऑनलाईनचे. गाईज कसे आहेत कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा कसे आहेत. काय रे आवडले का? घे मग.
गाईस पटेल ज्वेलर्सला आलो होतो. पहिले टाकदेवला वेगळेकडे गेलो, नंतर इकडे आलो आणि घेतली कानातले घेतले. कानातले काही खुश असतं नाही, आणि माझंच करायचं होतं, मलाच भेटलं. खुश असतं नाही काही नाही खुश वाटतं. या आऊशा खुश नाही होणार म्हणून सांगतोय. इथं आपण ब्लॉग बिग बघत असेल तर बघा काहीतरी विचार करा. 30-40 तोल्याची कंटेंट बनवा, तेव्हा खुश होईन. आता काही खुश दिसत नाही म्हणा या आऊशा. माणसांना आपलं चांगलं बघू. गाई चप्पल घ्यावं लागेल ती का काय नाही घेतलं, चप्पल रिप्ले घेऊन आली. आवडलीच नाही मला. गाईज आता घरी चाललेलो, तड्यात कुशूचा फोन आला, बोलतो मला शोरमा आण. मग कुशूसाठी शोरमा घ्यायला थांबलो करंजाड्याच्या इथे, वडगरच्या इथे. आणि हिला पाणीपुरी दिसली समोर. ही बघा पाणीपुरी समोर दिसलं, लगेच तोंडाला पाणी आला हिच्या. आणि लगेच ही गेली पाणीपुरी आणायला. सुकी सॉरी शेवपुरी काय सुकी पुरी नुसती. मग आता आणलीस तर मला पण टेस्ट करू द्या. काय किती किती 70 रुपये जास्त. स्कॅनर किती? नहीं नहीं कैश. ये सीट आदमी स्कैनर नहीं रखती है, ये कैश से सब कुछ कैश. देखो भरा हुआ है. कितना दिया? 100. सेठ आदमी है तू. या काम बाकी भारी केला. पाणीपुरीचे फेवरेट माझी सुकी पुरी आहे. काय पाणीपुरीचे फेवरेट माझी सुकी पुरी आहे. चल मग काय तर जेवायला घरी जरा आज व्हेज असल्यामुळे प्रॉब्लेम व्हेज असल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम असतात. म्हणून चायनीज आलो आयन चायनीज. हे बघा दुपारी पण इथेच आलो होतो चायनीज घ्यायला आपले कामाला तर ते माणसाला. आणि मस्त ऑर्डर दिली आणि ऑर्डर वगैरे घेतो आणि निघू. आणि हिने एक पुरी ठेवली मला. काय झाली आपली ऑर्डर पकड. थांब बॉटम घेशील माझी. कशी आहे टेस्ट? वास आलाय ना, वासान टेस्ट घे बरं. बरोबर आहे का नाही? मस्त आहे. चला काय आलो घरी. त्याला पिशव्या घेतल्या मी. गाईड शेकची एंट्री झाली. अरे डोक्याला काय झालं, लागलाय का काय? अरे अरे डोक्याला लागलाय वाटतं. अरे भोंगाचा बैल गाडा काय सांगलेला हे चल. नंग्यात असते गावात पण. या व्यक्तीसमोर शब्दांची जागा घेतील भावना. काही श्वामा मागा चला जेवायला घेतले आता. आणि इकडं भाजी आहे भाजी. आणि बिग बॉस. आम्हाला अडकवले दोघांना पण. हे शाळेची लई नाटका चालू आहेत. नाटका असा जोरा मारायला लागते त्याला. आम्हाला दरवाजा नाही उघडत. एक आलिया उघड. कुठं आहे तो? समजलं मला. मी पण मला एक मेसेज करतो. हो बेबी, हो बेबी. तुला बाहेर लोटू. चला गाईस, चला गाईस. आता मस्त झोपतो. ब्लॉग एडिट वगैरे करायचा आहे आणि झोपतो मस्त आहे की.
आणि आजचा ब्लॉग सॉरी तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मी आज बैलाचा जाणार होतो पण त्या बैलाचा जायला टाईमच नाही भेटला. दिवसभर बघितलाच तुम्ही, दिवसभर काय काय केला, कसं काय टाईमच नाही भेटला. नेक्स्ट उद्याचा दिवस काढू, टाईम काढू आपण. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग इथे फिन करा. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय, गुड नाईट.